नमस्कार, मी जुईली सुधीर पालव ड्रीमलँड प्रोजेक्टमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आता आम्ही चाललोय उल्हासनगरला जागेसाठी लागणाऱ्या सर्व ताडपत्री किंवा इतर सर्व ज्या वस्तू आहेत त्या घेण्यासाठी. सो तिथे आम्ही काय काय घेतो, त्याची कॉस्टिंग आम्हाला काय करते, ते सर्व काही मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिल्या दुकानात आम्ही आलो होतो पाईप घेण्यासाठी, कारण झाडांना पाणी घालण्यासाठी आम्हाला पाईपची आवश्यकता होती. तर इथे आम्ही पाईप घेतला. पुढे मी तुम्हाला पाईपच्या प्राईस वगैरे सर्व सांगते. हा पाहुण्याचा, हा कितीला आहे? 600 रुपये. 30 मीटर आहे. आणि हा 450 अर्ध्याचा. अर्ध्याचा 450, 30 मीटरचाच आहे. पाहुण्याचा 750. आणि हे वाले 350 वाले आहेत. तर आम्ही ते 350 वाले पाईप घेतले होते, जे 30 मीटर होते. पूर्ण एक बंडल होतं. असे आम्ही 2 कलरचे 2 वेगवेगळे पाईप्स घेतले आणि त्याबरोबर त्यांना लागणारे कॉक जॉईंट्स वगैरे सर्व काही घेतलं. तिथून मग पुढे आम्ही या दुकानात आलो होतो, जिथे आम्ही चेअर्स पाहिल्या, वेगवेगळ्या भरपूर प्रकारच्या चेअर्स पाहिल्या. पण इथून काही आम्ही चेअर घेतल्या नाही. आम्ही फक्त इथे प्राईस वगैरे माहीत करण्यासाठी गेलो होतो. पुढे आम्ही एका दुसऱ्या शॉपमध्ये गेलो, तिथून आम्ही चेअर घेतल्या. तिथे आम्हाला मी नीलकमलच्या चेअर घेतल्या आणि घरी घेण्यासाठी भावानेही आणखीन 2 चेअर घेतल्या. सो या त्या चेअर आहेत. पुढे मी त्यांच्या थ्रू तुम्हाला चेअरच्याही ज्या काही प्राइजेस आहेत त्या सर्व काही सांगते. कलरच्या ट्राय करा, जेवढ्या आहेत तेवढ्या. दो 280 ये दोनों लाइन. हाँ 250 वाला है ये. 350 या 300. अच्छा ओके, मतलब 350 बोलने का प्राइस है, देने का 300 है. ये वाला 450. ये वाला ओके, ठीक है. सेम 650 वाला ये तीनों ओके. और नीलकमल वाला जो है वो 700 से स्टार्टिंग है. 550 से स्टार्टिंग है ओके. और ये कबर्ड वगैरह प्लास्टिक के छोटा वाला ये वाला 2200, जिसको सिर्फ सिंगल डोर वाला है. ओके ठीक है. और ये इससे बड़ा वाला 450. ओके. ये डिसेबल मतलब बनाना पड़ता है ना, पार्ट अलग अलग पार्ट में आता है ना. ओके ओके हां ठीक आहे, थँक्यू. चेअर वगैरे आम्ही घेतल्या, गाडीमध्ये टाकल्या आणि त्यानंतर आता आम्ही चाललो होतो ताडपत्री घेण्यासाठी. ताडपत्री, ग्रीन नेट या सर्व गोष्टी आम्हाला घ्यायच्या होत्या. त्या घेण्यासाठी आम्ही पुढे निघालो होतो. तर आता आम्ही उल्हासनगरच्या फेमस ताडपत्रीच्या शॉपमध्ये आलो होतो. मला बऱ्याच गोष्टी घ्यायच्या, जसं की ताडपत्री घ्यायची होती, ग्रीन नेट घ्यायची होती. त्यानंतर एक व्हर्जिन प्लास्टिक येतं, ज्याच्यामध्ये जे आपण एक मोठा पाणी साठवण्यासाठी एक मोठा खड्डा करणार आहे, त्यासाठी आपल्याला तो प्लास्टिक हवा होता. या सर्व गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणून घ्यायच्या होत्या, म्हणून आपण या शॉपमध्ये आलो होतो. बऱ्यापैकी प्राईस कोटिंग चांगली वाटली मला. एकदम काही स्वस्तही नव्हती आणि फार काही महागही नव्हती, म्हणजे ठीक होती. कारण याच प्राईसमध्ये पुढे गेल्यानंतर आम्हाला यापेक्षाही थोड्या कमी प्राईसमध्ये वस्तू मिळत होत्या किंवा तेच नेट वगैरे मिळत होतं. त्यामुळे मी तुम्हाला एक्झॅक्ट शॉपचा ॲड्रेस वगैरे सांगत नाही, कारण त्याहीपेक्षा स्वस्त दुकानं उल्हासनगरमध्ये आहेत. त्यामुळे मी तरी तिथून सामान घेतलं. आता पुढे मी काय काय घेतलं ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. ग्रीन नेट जैसे है ना, आपको जिसमें 7 फुट बनता है 8 फुट. ये 7 फुट 8 फीट हाइट में हम कितने भी ले सकते हैं. हाँ तो 8 फीट का ही कर दीजिए. चलो 8 फुट में लेना पड़ेगा. 8 बाई 10 होगा. 8 बाई 10 ये 8 तो इसमें का आप 8 बाई 10 कर दीजिए. 8 फीट का 10 मीटर ना, नहीं 3 मीटर ओके, ये कर दीजिए. और इसमें का ये 8 बाई 20, इसको 20 फीट चाहिए मुझे. 20 फीट चाहिए तो कितना कर दीजिए? तो ये वो 7 मीटर कर दीजिए. ये 3 मीटर कर दीजिए. ये 4 मीटर ही कर दीजिए. थोड़ा ज़्यादा हो जाएगा, कम ना हो. और मुझे वो ग्रीन नेट दिखाइए. क्वालिटी है ना. होगा ना. एक बंडल में कितना फूट आता है बोले? 50 मीटर 150 फूट. 150 फूट एका बंडल. 150 फूट आपली जागा कव्हर होईल का? 150 नाही, एका बंडलमध्ये आपली जागा कव्हर नाही.
2 तर लागते बरोबर 2 3 ओव्हरऑल अशी जरी आपण पकडलं ना तरी आपली जागा ये 50. आपको 7 मीटर चाहिए ना इसको। हां ये 7 मीटर. या 2 घेतल्या का? ही कुठल्या कलरची घेतली ब्ल्यू? इसका वेट कितना होगा? कमी इसका वेट तो बस ती ताडपत्री हे करतो पुढचं हे काढतो साईडचं आणि ती पुढचं छप्पर आणि साईडचं छप्पर. आणि ही एक साइड वाली येलो वाली थी साइड वाली ब्लू वाली थी फ्रंट वाली. कितना 36 किलो है क्या? ये बंडल लेंगे तो 36 नहीं 3 किलो 700 ग्राम. किती बोलो 36 3 किलो 700 ग्राम हां. बंडल लेंगे 12 किलो 450 1990 का पड़ा। 1990 ये बंडल 6.5 फीट का हाइट आएगा, लंबा 150 फीट का बंडल आएगा। अगोदर जी ग्रीन नेट आम्ही वजन केली होती ना, एक तर ती वेटमध्ये पण खूप हेवी होती आणि त्याचबरोबर ती 10 फुटाची होती. आम्हाला फक्त 5 फुटाच्या ग्रीन नेटची आवश्यकता होती, पण ते उगाच जबरदस्ती आम्हाला 10 फुटाची घ्यायला सांगत होते, जे की तुम्ही मधून कट करा, हे करा ते करा. मी म्हटलं नाही, मला मधून कट वगैरे करायची नाही, कटिंगनंतर त्याचा धागा खराब होणार. तुमच्याकडे जर 5 फुटाची अवेलेबल असेल म्हणजे हाईटला 5 फूट, लांबीला तुम्हाला हवी तेवढी मिळू शकते. मग आम्ही हाईटला 5 फुटाचे 2 बंडल घेतले, जे 150 फुटाचं एक बंडल होतं. सो असे 2 बंडल आम्ही ग्रीन नेटचे घेतले. त्याचबरोबर 2 ताडपत्री घेतल्या आणि जे व्हर्जिन प्लास्टिक आम्हाला हवं होतं ते बोलले की तुम्ही एक्झॅक्ट मेजरमेंट घेऊन या, त्यानंतर मग आम्ही तुम्हाला देतो. मेजरमेंट रहेगा ना तो दिक्कत नहीं होगा। ये बांध के ये दोनों बांध एक साथ एक गाड़ी में डाल के दो। सो त्यानंतर आम्ही आलो होतो कार्पेट घेण्यासाठी कार्पेटच्या शॉपमध्ये, कारण आपल्याला खालती कार्पेट टाकायचं आहे. सो हे जे कार्पेट त्यांच्या हातामध्ये दिसते हे कार्पेट आपण घेतले. हे आपल्याला 15 रुपये स्क्वेअर फीटने मिळाले. 3300ला हे कार्पेट आपल्याला पूर्ण पडले आणि त्याचे जे फिटिंग चार्जेस आहेत ते वेगळे असतात. सो ते सर्व करून आपल्याला ते कार्पेट समथिंग 5,500 ते 6,000ला पडले. पण लादी लावण्यापेक्षा मला हे कार्पेट बेस्ट वाटलं. उल्हासनगरवरनं आता आम्ही चाललो होतो बदलापूरच्या दिशेने आणि उन्हाने आम्ही अक्षरशः हैराण झालो होतो. मुंबईमध्ये आता एवढं भयंकर प्रकारचं ऊन आहे ना की त्याला काही लिमिटेशन्सच नाही उरलेत. सो त्यानं साधारणतः हे शिकंजी करून येतं मुंबईमध्ये, आता हल्ली बऱ्याच ठिकाणी मिळतं, पण हे तेवढं चांगलं नव्हतं. म्हणजे शिकंजी मिळतं मुंबईमध्ये, पण हे आपलं लिंबू सरबतसारखं लागत होतं, एक्झॅक्ट शिकंजीसारखं लागत नव्हतं. पण तरी या उन्हातनं काहीतरी गार असं प्यावं म्हणून आम्ही शिकंजी घेतली, प्यायलो आणि मग पुढे बदलापूरच्या दिशेने निघालो. जागेवरती पोचलो. गाडीमधून आणलेलं सगळं सामान पाठीमागे काका-काकी राहतात त्यांच्या घरी नेऊन ठेवलं, कारण सध्या प्लॉट पूर्ण ओपन असल्यामुळे आम्ही सामान त्यांच्या घरी ठेवतो, जे जे महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या. चांगलं आहे का? उल्हासनगरवरनं आणलेत छोले भटुरे. उल्हासनगरला आता भरपूर सारं सामान घ्यायला गेलो तेव्हा घेतले. तिकडे खूप छान ऑथेंटिक छोले भटुरे भेटतात. आणि ही आपली जागा, सध्या काम चालू आहे म्हणून थोडं थोडं सामान घेऊन येतो आहे. इथे पाण्याच्या टाकीचं काम झालेलं आहे.
इथे मी आता घराचं एक्झॅक्ट जे काही मेजरमेंट आहे, जिथून घर बनवायचं आहे, जिथे जे जे गोष्टी बनवायच्या आहेत त्या सगळ्या मी मेजरमेंट टेपने आखलं आणि त्यानुसार ते मी तिथे व्हाईट सिमेंट चुना टाकून ठेवला होता, जेणेकरून जे काका आहेत आमचं घर बनवणारे त्यांच्या एक्झॅक्ट लक्षात राहावं की कुठून कुठपर्यंत काय गोष्टी करायच्या आहेत त्या. पण आता हे जे तुम्ही बघताय, जे मी सिमेंटचं हे टाकत आहे किंवा जो काही आखणी आखते, आत्ता आपण घर तिथे बनवलेलं नाही आहे, कारण थोडीशी गडबड झाली. असं झालं की जेव्हा माझा जो म्हणजे माझ्या डोक्यामध्ये जी आयडिया होती, ज्या वेळेने आम्हाला घर बनवायचं आहे त्यावेळेने जेव्हा आम्ही तिथपर्यंत पोहोचत गेलो पुढे तर जागा इतकी पॅक झाली की मग त्यानंतर म्हणजे पूर्ण आम्ही गेटपर्यंत पोचलो होतो, म्हणजे गेटच्या जवळच एकदम पोचलो होतं सगळं घराचा एंट्रन्स वगैरे. आणि फक्त घराचा एंट्रन्स वगैरे मला थोडा वेगळा बनवायचा आहे, ते सगळं पुढे तुम्हाला व्हिडिओजमध्ये दिसेलच. त्यामुळे आत्ता हे जे काही आखलेलं आहे इथे आपण घर बनवलेलं नाही आहे. आता टाकीच्या एक्झॅक्ट लेफ्ट हँड साईडला आपण टाकीपासून घर बनवायला सुरुवात केली, थोडंसं मागे, जेणेकरून आल्यानंतर एक 7-8 गाड्या तरी लाईनीत पार्क होऊ शकतील, कारण एवढ्या तर गाड्या कोणाच्या येणार नाही आहेत. पण तरीही एकदम असं अडचण वाटू नये म्हणून थोडेफार चेंजेस केले आहेत पुढे गेल्यानंतर. सो ते सर्व चेंजेस तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये बघायला भेटतील. सो आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.